नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर या संदर्भात माहिती घेणार आहोत. एक म्हणजे जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख या संदर्भात माहिती, आणि दुसरी म्हणजे अजून महाराष्ट्रामध्ये निम्म्यापेक्षा काही लाडक्या बहिणी आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना पात्र असून हप्ता का आला नाही आहे या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या सोशल मीडियावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता तारीख जाहीर झालेली आहे. हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. या जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत अशा प्रकारचे मंत्र्यांचे फोटो दाखवून व्हिडिओज तयार केले जात आहेत आणि लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती, जुलै महिन्याचा हप्ता वितरित होण्यासंदर्भात अजून कोणतीच घोषणा झालेली नाही आहे. तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच कारणामुळे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही आहे. साधारणतः हे अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार आहे आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा प्रश्न बाजूलाच ठेवण्यात आलेला आहे. जो हप्तेवाढ आहे तो देखील यामध्ये करण्यात आले नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना येणारा हप्ता 2100 रुपयांऐवजी 1500 रुपयेच होणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता आहे पुढच्या अधिवेशनामध्ये करून देऊ अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु यामध्ये देखील आता पूर्तता करण्यात येणार नाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जुलै महिन्याचा हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख किंवा वाच्यता अजून झालेली नाही आहे. सर्व मंत्रिमंडळ अधिवेशनामध्ये बिझी असल्यामुळे या संदर्भात घोषणा नाही आहे आणि सध्या तरी लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात शासन या संदर्भात खुलासा करण्यासंदर्भात दुर्लक्षच करत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी दुसरी जी गोष्ट आहे की अजून देखील आपण वारंवार सांगत आहोत की निम्म्यापेक्षा ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर अशा लाडक्या बहिणींना पात्र असून देखील त्यांना कोणताच हप्ता म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहेत. काही सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की तुम्ही अपील करा किंवा वेबसाईटवरती तुम्ही माहिती भरा किंवा तुमचं DBT चेक करा. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत, परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर DBTच झाली नसेल तर तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे येणार नाही आहेत. तर यामध्ये तुम्ही एकदा का NPCI मॅपिंग केलं म्हणजे ते एकदा का आधार लिंक केलं तर ते पुन्हा पुन्हा करावं लागत नाही आहे. त्यामुळे सगळ्यांचं स्टेटस ॲक्टिव्हच असणार आहे, कारण की यापूर्वीचे हप्ते तुमच्याकडे आलेलेच आहेत. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना जे हप्ते आलेले नव्हते म्हणजे जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, या संदर्भात शासनामार्फत अजून कोणताच खुलासा देण्यात आलेला नाही आहे. बिचारा लाडक्या बहिणी वारंवार यूट्यूब चॅनल असेल किंवा इतर सोशल मीडिया आहे यावर विचारणा करत आहेत की आमचा हप्ता कधी जमा होणार. तर ह्या वेबसाईटवरती जा, अमुक फॉर्म भरा किंवा येथे तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करायचे, अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज सध्या यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, तुमचा अर्ज म्हणजेच लक्षात घ्या की तुम्हाला यापूर्वी जर हप्ते येत असतील तर तुमचा अर्ज अप्रूव्ह असणार आहे, त्यानंतर आधार संलग्न असणारच आहे. त्यामुळे या गोष्टींची पूर्तता करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे प्रतीक्षा करा. ज्यावेळी जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल कदाचित त्याच वेळी तुम्हाला जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब होती की मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट वक्तव्य या संदर्भात देणं गरजेचं होतं की काही लाडक्या बहिणींना हप्ते का आले नाही आहेत. संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा सोशल मीडिया असेल तर यांना देखील परिचय आहे की काही लाडक्या बहिणींना पात्र असून देखील हप्ते आले नाही आहेत. अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर याच प्रश्नावरती आता सगळे येऊन थांबलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता ह्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्यापर्यंत प्रतीक्षा करायची आहे, कारण का DBT सध्या बंदच आहे. कोणतीच DBT वितरण आता सुरू झाले नाही आहे आणि आता सध्या तरी पुढील हप्त्याशिवाय हे DBT वितरण सुरू होणार नाही आहे, अशा प्रकारची माहिती आता पुढे येते. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. ज्यावेळी जुलै महिन्याचे हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी कदाचित तो हप्ता आहे एकत्रितरित्या तुम्हाला मिळू शकतो. तर अशा प्रकारे या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे सध्या तरी लाडकी बहीण हा प्रश्न जर लक्षात घेता शासनाचं लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष केलं जात आहे, हप्ते वितरणासंदर्भात दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे
प्रकारे याकडे लक्ष देणं शासनाने महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अद्याप तारीख घोषित झालेली नाही आहे. तारीख घोषित झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.